तुमच्या घरात तुमच्या आजूबाजूला काही टॉक्सिक रिलेशन असतात, टॉक्सिक लोक असतात, म्हणजे विषारी विचार माइंडसेटची माणसं असतात. जी माणसं आपली एनर्जी, आपली ऊर्जा शोषून घेतात आणि आपल्याला मग फक्त निगेटिव्ह एनर्जी फील होत राहते. असं उदास, बोरिंग, नकारात्मक विचार येत राहतात. अशी एनर्जी सोडून जातात आपल्यामध्ये. तर ही जी टॉक्सिक लोक आहेत, ही आपण कशी ओळखायची आणि ह्याच्यापासून आपण कसा बचाव करायचा स्वतःचा, ह्याच्यासाठी मी आज तुमच्यासाठी रीडिंग करणार आहे टॅरोची. तर लवकरात लवकर एनर्जी एक्सचेंजसाठी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला फॉलो करायचं आहे. ओके. आजची जी रीडिंग आहे ती टाईमलेस आहे, सर्व राशींच्या लोकांसाठी आहे, मेल फिमेल सगळ्यांसाठी आहे. तुमच्या आजूबाजूला तुम्हाला फसवणारे लोक खूप आहेत. मेन म्हणजे ना, ही तुमच्या जवळचीच लोक आहेत, जी स्वतःला कामात फार बिझी दाखवतात, खूप परफेक्शन दाखवतात, की म्हणतात की सगळ्या गोष्टी परफेक्ट पाहिजे, किंवा तुम्ही जर परफेक्ट नसाल कुठल्या गोष्टीमध्ये तर ते तुम्हाला असं म्हणतील की काय आहे, हिला काही जमत नाही, ह्याला काही जमत नाही, काहीच करता येत नाही, कुठल्याच गोष्टीमध्ये परफेक्ट नाही आहे, आळशीच आहे, कामचुकारच आहे, कुठल्याच गोष्टी करता येत नाही, हिला सेल्फ रिस्पेक्टच नाही आहे, सेल्फ कॉन्फिडन्सच नाही आहे. अशा पद्धतीने तुम्हाला थोडंसं ते, थोडं नाही बरंच तुम्हाला मॅनिप्युलेट करतात. अशी लोकं आहेत आजूबाजूला. अशी जी आहेत ना, ह्यांच्यापासून थोडंसं सावध राहा. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःमध्ये त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार यावेत, किंवा त्यांना बरं वाटावं, त्यांना खूप छान वाटावं, त्यांची एनर्जी चांगली राहावी, ह्याच्यासाठी ती लोकं तुम्हाला असं भासवतील किंवा तुम्हाला असं जाणीव करून देतील की तुम्ही किती निगेटिव्ह आहात, तुम्ही किती चुकीचा विचार करता, तुम्ही किती नकारात्मक विचार करता, असं ते तुम्हाला सतत सतत टोचण त्याचं देत राहतील. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांची एनर्जी पॉझिटिव्ह राहते आणि तुमची एनर्जी निगेटिव्ह होऊन जाते. ही जी तुमच्या आजूबाजूला टॉक्सिक लोकं आहेत ना, ही लोकं ना त्यांची काय म्हणूया, चांगली बाजू आणि वाईट बाजू खूप चांगल्या पद्धतीने आहे ना बॅलन्स करतात. ते ना तुम्हाला असं दाखवून देतील की मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित येतात, किंवा मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो, मी जबाबदारी उचलतो किंवा उचलते, मी माझ्या बाजूनी मी माझ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केलेल्या आहेत, तुलाच काही जमत नाही किंवा तुलाच काही करायला जमत नाही, तुझ्याकडून काहीच होत नाही. प्रत्येक वेळेला असं क्रिटिसाइज करत राहणारी जी लोकं आहेत आजूबाजूला तुमच्या, ती टॉक्सिक लोकं आहेत तुमच्या आजूबाजूला. आणि ही ना तुम्हाला बोलून आहे ना, तुमच्याशी म्हणजे तुम्हाला काय म्हणूया, तुम्हाला क्रिटिसाइज करून, तुमच्याविषयी वाईट साईड बोलून, तुमचा कॉन्फिडन्स घालवून, अशी नंतर आहे ना मागून हसणारी लोकं आहेत. की ती काही काही लोकांच्या बाबतीत ते तोंडावर पण हसू शकतात तुमच्या, की हां तुला काय जमतंय, तुला कुठं काय कॉन्फिडन्स आहे, आणि असं बोलून हसू शकतात तोंडावर. म्हणजे इतपत ते वागू शकतात. आणि काही काही लोकांच्या बाबतीमध्ये समोरून बोलून, नंतर बोलून झाल्यावर ते जेव्हा निघतील, बाहेर जातील किंवा तुमच्या समोरून ते हटतील, त्यावेळेला ना ते हसतात स्वतःच्या मनामध्ये. त्यांना खूप आनंद फील होतो, त्यांना खूप असं छान वाटतं, की त्यांना एक आहे ना मनामध्ये ना विकृत आनंद भेटतो असं वागून. अशी लोकं आहेत आजूबाजूला. तर ना प्लीज तुम्ही आहे ना ह्या लोकांपासून आहे ना थोडंसं इंटरॅक्ट बंद करा, किंवा ते काय बोलायला लागले ना तर त्या गोष्टी जास्त मनावर घेऊ नका, जास्त त्या गोष्टींना महत्त्व देऊ नका. आणि आहेत फॅमिलीमध्ये असे काही आहेत की आपण त्यांना, ते बोलत राहतात आणि आपण त्यांना इग्नोर नाही करू शकत, मग ते इग्नोर केलं की ते जास्त चिडतात आपल्यावर. तर अशा वेळेला आपण जरी त्यांच्यासमोर असू ना, तरी त्या बोलण्याकडे लक्ष नाही द्यायचं जास्त. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायच्यात त्या गोष्टी. तुम्ही तुमची एनर्जी जेवढं सेफ ठेवता येईल तेवढं तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण
फसवणारी, धोका देणारी आणि मतलबी अशी लोकं आजूबाजूला आहेत तुमच्या. त्यामुळे स्वतःला प्रोटेक्ट करा. ओके गाईज. ही लोकं जॉब करणारी असू शकतात, बिझनेस करणारी असू शकतात, की ते असं दाखवू शकतात की मला अजिबात वेळ नाही आहे, मी खूप बिझी आहे कामामध्ये आणि कामामध्ये माझं खूप चांगलं रेप्युटेशन आहे, लोकं माझं नाव काढतात, नवसतात वगैरे असं म्हणणारी लोकं आहेत ही. आणि ही लोकं केली आहे त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये भरपूर मेहनत केलेली आहे, पण फॅमिलीकडे लक्ष नाही आहे त्यांचं पूर्णपणे. त्यांच्या लाईफमध्ये पैसा हा जास्त महत्त्वाचा आहे आणि ते पैशाला जास्त महत्त्व देतात. पैसा कसा वाढत राहील ह्या गोष्टींचा विचार करणारी पण लोकं आहेत. आणि ही लोकं काय करतात माहिती आहे का, की पैशाला पैसा कसा जोडून राहील किंवा पैसा वाढत कसा राहील ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतात. थोडे पैशाला धरून चिंगूस पण असू शकतात, खूप ग्रीडी नेचर असू शकतं ह्यांचं. तर ही अशी लोकं पण आहेत तुमच्या आजूबाजूला, तर ह्याची काळजी घ्या गाईज. ओके. इमोशनली फार बॅलन्स पण लोकं आहेत. ती लोकं कशी वागतात माहिती आहे का, ती कामापुरती वागतील किंवा मतलब साध्य होईस्तोपर्यंत चांगलं वागतील आणि नंतर खूप काही गरज नसेल त्यांना तुमची, की तुमच्या कुठल्या गोष्टींना ते महत्त्व देणार नाहीत किंवा तुम्हाला काय वाटतं, काय वाटत नाही ह्याचा विचार करणार नाहीत. आणि हे स्वतः मुळात आहेत ना, खूप निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह विचार करणारी लोकं आहेत आणि जशी सिच्युएशन असेल ना, तसं वागणारी लोकं आहेत. त्यांना जर असं वाटलं तुमच्याकडून कुठलं काम करून घ्यायचं असेल, तर ते खूप गोड गोड बोलतील, चांगलं वागतील. तुम्हाला असं पण गोष्टी म्हणतील, की तुझं हे काम करतो किंवा करते, करून देईल किंवा आपण असं करू, तसं करू. पण ही लोकं करणार नाहीत. ही लोकं काय करतील, तुमच्याकडून त्यांचं काम साध्य होईस्तोपर्यंत गोड गोड बोलतील आणि नंतर ते तुम्हाला ढुंकूनही विचारणार नाही किंवा तुम्ही जरी म्हणलात ना, की तू असं बोलला होतास किंवा अशी बोलली होतीस, की मी हे केलं की तू माझं हे काम करून देशील किंवा आपण तू असं करशील वगैरे. तर ते म्हणतील मी कधी बोललो होतो किंवा मी कधी बोलले होते, मला तर आठवत नाही. अशी म्हणणारी पण लोकं आहेत तुमच्या आजूबाजूला. तर ह्या लोकांपासून थोडंसं लांबच राहा. त्यांच्याशी जास्त इंटरॅक्ट करू नका आणि जेवढ्यात तेवढं जर राहता आलं तर प्लीज प्रयत्न करा. कारण हे तुमच्यासाठीच चांगलं आहे गाईज. ओके. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.